प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांनी यावर्षी दाखवलेला 3,23,00,000 रुपयांचा नफा बोगस आणि चुकीचा आहे। माजी संचालकांच्या काळात गुंतवणूक चढ-उतार निधी आणि थकव्याज तरतूद निधी नफ्यात दाखवलाय। अमृत संजीवनी योजना फसवी असून सभासदांच्या हिताची नाही असा आरोप प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट आणि जिल्हाध्यक्ष BS पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला। प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा रविवारी होतीये। या सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटानं पत्रकार परिषद घेऊन आर्थिक ताळेबंदावर प्रश्न उपस्थित केले। 2021-22च्या ताळेबंदाला रिझर्व्ह बँकेनं ब श्रेणी दिली असून सत्ताधाऱ्यांनी चुकीचा कारभार केलाय। बोगस ठराव, प्रोसिडिंग बदलून चुकीच्या पद्धतीनं कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे। बँकेत शिपाई कमी असताना 5 शिपायांना पदोन्नती दिली आहे असा आरोप संभाजी बापट यांनी केला। पत्रकार परिषदेला राजाराम वरुटे, राजमोहन पाटील, साहेबराव शेख, प्रशांत पोद्दार, श्वेता खांडेकर, स्मिता डिग्रजे उपस्थित होते।